आणि आम्हाला ही निवडणूक जिंकणार आम्हाला 100% खात्री आहे, यात किंमत शंका नाही. राजकारण करण्यासाठी, समाजकारण करण्यासाठी किंवा विकास करण्यासाठी पुन्हा पुन्हा निवडून दिलं यावर आमचा एक विश्वास आहे. आणि युवक क्रांती हे नाव प्रत्येक घराघरामध्ये जोडलेलं आहे. आज लोकांचा उत्सव बघून असं वाटायला आहे 2001 ची पुनरावृत्ती होते का काय, आणि त्यावेळेला 17 सीटा होत्या, तर आज 20च्या 20 सीटा आणि नगराध्यक्ष सीट आमची अशा 21 सीटा आम्हाला त्यावेळेला मिळतील असं आम्हाला खात्री वाटते. नमस्कार, मी न्यूज 24 प्रतिनिधी विनोद शिंगे. आज आपण आलोय पेठवडगाव इथं. संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून राहिलेल्या पेठवडगाव नगरपालिकेच्या नुकत्याच निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. युवक क्रांती आघाडीच्या प्रचाराचा आज शुभारंभ झाला आहे. युवक क्रांती आघाडीचे सर्व प्रमुख आपल्या समवेत आहेत. मला वाटतं नगराध्यक्ष पदाच्या सालपेवणी आपल्या समोर उमेदवार आहेत. तर नमस्ते, नेमकं कोणतं विजन ठेवून आपण नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवताय? आता नगरपालिकेला लागू घातलेले 2025 सालच्या ज्या इलेक्शन आहेत, तर आमचं एकच मोठं विजन आहे की ज्या आम्ही आतापर्यंत नाही म्हणलं तर 199 कोटीची कामं केलेली आहेत नगरपालिकेला मागच्या 5 वर्षामध्ये. तर आता आमची जी प्रलंबित कामं राहिलेली आहेत, भुयारी गटर असतील, महिलांसाठी स्ट्रक्चर असेल किंवा त्यांचे आपलं गोरगरिबांची जी घरं आपण बांधून देणार आहे मोफत, त्या घराचं एक असेल. 382 सिद्धार्थ नगर मधला तो एक विषय असेल, आणि हद्दवाढीचा एक प्रस्ताव आहे. त्यासाठी आम्ही ते काम प्रलंबित आमची आहेत, म्हणून आम्ही सगळेजण उभे आहोत. कैलासवासी शिवाजीराव सालपे यांच्या माध्यमातून वडगाव नगरीचा विकास झाला. बऱ्याच वेळेचं राजकारण जनसुराज पक्षाची स्थापना पण याच नगरीतून झाली. त्यानंतर आपण पुन्हा राजकारणात आलात. आज बऱ्याचशा प्रमाणात युवक वर्ग असेल, जुने कार्यकर्ते आपण पुन्हा एकदा एकत्र करण्यात यशस्वी झालात. या सर्व मतदार बंधूंना आपण वडगावचा काय संदेश द्याल? मतदार बंधू संदेश देण्यापेक्षा मतदार बंधूंनी आम्हाला संदेश दिलाय की तुम्ही सगळेजण जर एकत्र असाल तर आपल्याला कोणतंही विजन अशक्य होणार नाही. आणि माझ्या सालपे साहेबांच्या बरोबरची सगळी जुनी मंडळी आहेत, त्या लोकांनी मला साथ दिली. मी एवढं मोठं दुःख माझ्या मनावर असून सुद्धा मी ह्या लोकांसाठी आणि माझ्या जे कार्यकर्ते जे आहेत म्हणजे बबलू समान, त्या कार्यकर्त्यांसाठी आम्ही आज उभा आहे. आणि आम्हाला ही निवडणूक जिंकणार आम्हाला 100% खात्री आहे, यात किंमत शंका नाही. विरोधक काही प्रमाणात आरोप ही करत आहेत की सत्ता आमचीच येणार, सत्ता आम्ही स्थापन करणार. त्यावेळी विरोधकांना आपण नेमकं काय सांगाल? मी काय सांगू शकतो, प्रत्येकाचं असतं. आता आम्ही पण म्हणतोयच ना आमची सत्ता आहे ना. 3 तारखेला वडगाव नगरपंचायतच्या नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यात. मोठ्या प्रमाणात आपली प्रचार यंत्रणा बाहेर पडते. आजपासून रणधुमाळीला सुरुवात झाल्या. नेमकं वडगावचे प्रलंबित प्रश्न, होणारे मुद्दे, आपलं विजन आणि सर्वसामान्य जनतेला काय निरोप असेल? आता सालपे साहेबांच्या माध्यमातून आपण युवक क्रांती आघाडी स्थापन केली आणि या वडगावचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध झालो. आणि त्या 85 सालापासून युवक क्रांती आघाडी इथे कार्यरत आहे. कार्यरत असताना प्रत्येक 5-5 वर्षामध्ये आपले बदल झाले. काही वेळेला आमच्या सत्ता आल्या, आम्ही त्या सत्तेमध्ये लोकांच्या कामाला जे काही आम्ही बांधिलं होतो त्याला आम्ही विश्वासास पात्र ठरलो. त्यामुळं पुन्हा पुन्हा आम्हाला या वडगाव नगरीनं या वडगावचं राजकारण करण्यासाठी, समाजकारण करण्यासाठी किंवा विकास करण्यासाठी पुन्हा पुन्हा निवडून दिलं यावर आमचा एक विश्वास आहे. आणि युवक क्रांती हे नाव प्रत्येक घराघरामध्ये जोडलेलं आहे. आज ह्या युवक क्रांतीच्या या गोष्टीमुळं या आमच्या पाठीमागच्या सिद्धा उल्पा आम्ही त्याची शिदोरी घेऊन आम्ही परत एकदा 2025 ची इलेक्शन आम्ही युवक क्रांती आघाडी आणि जनस्वराज्य पक्ष या दोन्हीच्या माध्यमातून आम्ही लढवत आहे. जनस्वराज्य पक्षाची वडगावमध्ये जर स्थापना झाली तर खऱ्या अर्थानं आमचे जनस्वराज्य नेते माननीय विनयरावजी सावकार साहेब आणि शिवाजीराव सालपे साहेब यांचं एक घनिष्ठ असं संबंध होते. आणि त्या संबंधामुळं आम्ही युवक क्रांती आणि जनस्वराज्य वेगळं नाही तर दोन्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असं समजून आम्ही पुन्हा एकदा जोमानं या 2025च्या इलेक्शनला कामाला लागतोय. गेले 27 वर्ष आपण नगरसेवक म्हणून काम करत असताना वडगावचे प्रलंबित प्रश्न, होणाऱ्या समस्या आणि पुन्हा त्यावर असणाऱ्या उपाययोजना, शिवाजीराव सालपेने केलेले काम आणि बबलू सालपे यांचा पुन्हा एकदा डोळ्यासमोर असणारा चेहरा, याबद्दल आपण नेमकं काय सांगाल? शिवाजीराव सालपे साहेब काम करत असताना ज्या वेळेला या वडगावचा विकास कशा पद्धतीने होता या जनतेनं बघितला. त्याच्यानंतर रस्ते, गटर, पाणी, लाईट ह्या नागरी सुविधा आम्ही उपलब्ध करून दिल्या पहिल्यांदा. त्याच्यानंतर आम्ही एक विजन घेऊन वेगवेगळे रोड, डीपी, त्याच्यानंतर ह्या गावचा विकास, हद्दवाढ प्रस्ताव, हे हद्दवाढ प्रस्ताव केल्याशिवाय आपल्या काही गोष्टी आपल्याला साध्य करता येणार नाहीत. म्हणून आम्ही मागच्या बॉडीनं आमच्या, मी जरी नसलो तर आमची खंबीरपणे काम करणारी बॉडी होती. जवळजवळ आता वहिनींनी सांगितलं 70-80 कोटीच्या पुढे आम्ही काम करत गेलोय. आणि तशा पद्धतीचं एक विजन ठेवून की हे वडगाव कंजेस्टेड राहिले, हे यातून बाहेर काढून ह्याचा विकास करण्यासाठी बाहेरचे रस्ते असतील, रिंग रोड रस्ते असतील किंवा इतर काही रस्ते असतील,
वडगाव आत नुसतंच कंजेस्टेड होऊन चालणार नाही, तर आपल्याला सगळं मोकळं केलं पाहिजे. कुठं तर नागरिकांचा लोकांचा श्वास गुदमरल अशा पद्धतीचं न करता एक विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण कटिबद्ध आहे. आणि आज एक आमची वेगळी बॉडी आज निर्माण केलेली आहे, वेगळे चेहरे आम्ही दिलेले आहेत. अशा पद्धतीनं कदाचित मला असं वाटायला लागले, आज लोकांचा उत्सव बघून असं वाटायला लागले 2001 ची पुनरावृत्ती होत्या का काय, आणि त्यावेळेला 17 सीटा होत्या, तर आज 20च्या 20 सीटा आणि नगराध्यक्ष सीट आमची अशा 21 सीटा आम्हाला त्यावेळेला मिळतील असं आम्हाला खात्री वाटते. कैलासवासी शिवाजीराव सालपेंनी वडगाव नगरीचा विकास करत असताना गटातटाचं राजकारण न करता 70 ते 80 कोटीची विकास कामं केली. परिणामी त्यांच्यानंतर बबलू सालपे यांचं नेतृत्व मिळालं, पण काही कारणानं बबलू सालपे आपल्यातून लवकर निघून गेले. परिणामी सालपे घराण्यावर प्रेम करणारी जनताने वडगावचा झालेला विकास पाहता सालपे गटाचा विजय निश्चित असेल अशी संमत यावेळी व्यक्त केलं. त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मानतो. न्यूज 24 साठी विनोद शिंगे, पेठ, वडगाव. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.